नमस्कार मंडळी, आणि हा व्हिडिओ फक्त मुख्यमंत्र्यांसाठी आहे माझा. तर बघा, गेले 6-7 महिने झाले मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना टाकत आहे. तर त्या 1500 रुपयाचा चांगला लाभ झाला आहे बायकांना. छान, खूप आनंदात आहे सगळ्या बायका, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला एक गोष्ट सांगा, लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले, पण शेतकऱ्यांना इतका मोठा धक्का का बरं दिला? कारण शेतकऱ्यांचं कर्ज जे होतं ते कर्ज माफीत टाकलेलं होतं निवडणुकीच्या आधी. निवडणुकीच्या आधी म्हणाले की कर्ज माफ करणार, आम्हाला निवडून द्या, BJP सरकार. त्यावेळेस ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी सुद्धा हे जाहीर केलं होतं की आम्हाला निवडून द्या, BJP सरकार येणार, तुमचं कर्जसुद्धा माफ येणार. तर आम्हाला जसे लाडक्या बहिणीचे पैसे अगदी निवडणुकीच्या आधीच सुरू करण्यात आले, तसंच आम्हीच दाखवलं शेतकऱ्यांना सुद्धा की तुमचं कर्जसुद्धा माफ होईल. पण कर्जमाफीचं आमिष दाखवून आता हेच सरकार आपल्याला कर्ज भरा म्हणून आश्वासन देत आहे. हे तुमची धोकेबाजी झाली नाही आहे का? सांगा बरं. आणि आता वेळेवर आम्ही कुठून कर्ज भरायचं शेतकऱ्यांनी, सांगा. तर मुख्यमंत्री साहेब, आता तुम्ही आम्हाला एवढं सांगा की अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा. आणि कोण शेतकरी आहे, कोणी कर्ज भरलं नाही, त्यांनी कमेंट्स नक्की करा. आणि याच्यावर तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा.